न्यूज मराठीच्या सर्व प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। यावेळी शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। यासोबतच प्लास्टिक मुक्त नवी मुंबईचा संदेश देत प्लास्टिक पासून तयार करण्यात आलेले बेंचेस सर्व शाळांना प्रदान करण्यात आले। यावेळी मनपा अधिकारी कर्मचारी तसंच शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वप्रथम मी नवी मुंबईतील सर्व नागरिकांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आपण सर्व इथे आज उपस्थित आहात, आपले सर्व माध्यम प्रतिनिधी यांनाही माझ्या खूप खूप प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आहे। आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आणि आज आपण जर बघितलं असेल तर भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू होऊन 77 वर्ष पूर्ण झाली आणि पुढे जाऊन ज्यावेळेस आपण स्वतंत्र ज्यावेळेस आपण विकसित भारताचं स्वप्न पाहतोय 2047 साली, त्यावेळेस आपल्याला आजचे जे काही आपल्याला घटनेने दिलेले सर्व जे अधिकार आहेत या अधिकारांचा विशेषतः जर आपण स्थानिक स्वराज्य संस्थांना 73-74 घटनादुरुस्तीनंतर मिळालेले जे अधिकार आहेत त्या अधिकारांचा वापर करून स्थानिक स्वराज्य संस्था सक्षमपणे नागरी सुविधा, मूलभूत सुविधा आणि स्थानिक प्रशासनामध्ये खूप मोलाची भूमिका ही बजावत आहेत। त्यांच्या खरं कार्याला आज आपल्याला खऱ्या अर्थाने ह्या घटनेने खूप मोठा आपल्याला अधिकार हे स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आलेले आहेत। आज आपण बघितलं असेल स्वच्छतेची ज्यावेळेस आपली जी खरी मोहीम 2014 साली सुरू झाली आणि नवी मुंबई महानगरपालिका, नवी मुंबईतील सर्व नागरिक यांनी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाग घेतला आणि आज नवी मुंबई महानगरपालिका जे देशामधील 3 मुख्य शहरं आहेत त्याच्यामध्ये आणि सुपर स्वच्छता लीगमध्ये त्याचा समावेश झाला। यावर्षी आपल्या पाणी व्यवस्थापनाच्या जे व्यवस्थापन महानगरपालिका करते त्याच्यासाठी सुद्धा देशातला सर्वोत्तम पहिला पुरस्कार हा आपल्याला 6th 6वी जी राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये आपल्याला गेला आणि त्यावेळेस दोन्ही वेळेस राज्यात आपल्या देशाच्या राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते महानगरपालिकेचा सन्मान झाला। त्याचा मला सार्थ अभिमान आहे। आणि त्याचबरोबर आज जर आपण बघितलं असेल तर स्वच्छता दूत जे आहेत ही सर्वात महत्त्वाची भूमिका आपल्याला बजावतात। ह्या स्वच्छता दूतांचा विशेष सत्कार आणि योगदानाचं त्यांचं आपण त्यांना गौरवान्वित करण्याचं काम आज आपण केलं। मी सर्वांना खूप खूप प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। आपला प्रजासत्ताक दिन आपल्याला दिलेले घटनेने दिलेले अधिकार, आपले कर्तव्य यांचं आपण जरूरपणे आपल्या स्वरक्षणासाठी त्याच्याचबरोबर वातावरणातील आपण जो आज जो बदल होतो त्याच्या संरक्षणासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करावं एवढीच अपेक्षा यावेळी व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा सर्व प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तसंच अग्निशमन दलाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 अंतर्गत पोलीस स्टेशन आणि कार्यालय इथं पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या हस्ते ध्वजावंदन पार पडलं। यावेळी संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। यासोबतच शहरात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं। टाळ मृदुंगाच्या नादात आणि हरिनामाच्या गजरात एरवी न्हावून निघणारे पंढरपूरचं विठ्ठल मंदिर आज देशप्रेमाच्या तिरंगी रंगात सजलं होतं। भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे येथील भाविक सचिन चव्हाण यांच्या माध्यमातून मंदिरात तिरंगी रंगाच्या तब्बल 2 टन फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली। त्यामुळे तिरंगी रंगात विठ्ठलाचं रूप अत्यंत मनोहारी दिसत आहे। प्रसंगी विठ्ठलाच्या अंगावर तिरंगी रंगाचा शेला देखील परिधान करण्यात आलाय। रामकृष्ण हरी। प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण पंढरपूर मंदिरात ही सजावट करण्याचा आपल्याला योग मिळतो आणि त्या निमित्त आपण ही सजावट करतो। तर आपण देशी विदेशी फुलांचा वापर करून ही सजावट करतो। झेंडू आसन, कामिनी आसन, शेवंती आसन अशा विविध फुलांचा वापर करून ही सजावट जवळजवळ 1.5 टन फुलांचा वापर करून ही सजावट केलेली आहे। आमचे मित्र संदीप पोकळे असतात, इंद्रजित दळवे असतात, सोमनाथ पोकळे असतात, गणेश रायकर असतात, आम्ही मित्रां मिळून ही सजावट करीत असतो। ही सजावट जवळजवळ आपण 10 वर्ष झाले ही सजावट करतो, 10 ते 12 वर्ष झाले असं ही सजावट करतो।
भावनामुळे आपल्याला आनंद एवढा मिळतो की माणसं इथं दर्शन घ्यायला तरपडत असतात, ते तर आम्हाला सजावट करण्याचा योग मिळतो. ह्योच आमचा मोठा आनंदाचा क्षण असल्यागते. हे अशी सेवा पांडुरंगाने आम्हाला कायमस्वरूपी देव हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला उजनी धरणाला तिरंगी रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. यंदा उजनी धरण 110% भरलं असून धरणावरील ही विद्युत रोषणाई सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरून अत्यंत आकर्षक दिसते. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी तिरंगी रंगात न्हावून निघालेले उजनी धरण पाहण्यासाठी आवर्जून थांबतायत. 77वा प्रजासत्ताक दिन जिल्हा परिषद कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एकजुटीनं आणि प्रामाणिकपणे काम करून ग्रामीण भागातील जनतेला गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचं आवाहन करण्यात आलंय. यावेळी तंबाखूमुक्त कार्यालयाची शपथ देखील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आली. नमस्कार. आज दिनांक 26 जानेवारी रोजी मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व लोकांना, सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज जिल्हा परिषद कार्यालयामध्ये हा कार्यक्रम व्यवस्थितपणे आम्ही साजरा केलेला आहे आणि सर्व अधिकारी कर्मचारी यामध्ये उपस्थित होते. सर्वांना आम्ही अशा सूचना दिल्या की दरवर्षीप्रमाणे त्यांनी एकजुटीने आणि मेहनतीने काम करायचे आहे आणि सर्व ग्रामीण भागाच्या लोकांना सतत वेळेत आणि गुणवत्तापूर्ण सर्व्हिसेस आणि सहकार्य करायचे आहे. तंबाखू मुक्तीबद्दल एक शपथ आम्ही घेतलेली आहे. तसेच संविधानाचे जे प्रिॲम्बल आहे त्याचं वाचन पण करण्यात आलेलं आहे आणि याच्यापासून नक्की तंबाखू मुक्तीकडे आमचा जे प्रवास आहे त्यांना अधिक ऊर्जा मिळेल आणि सर्व ग्रामीण भागामध्ये लोकांना मोटिवेशन पण मिळेल. प्रजासत्ताक दिनानिमित्त जालना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत त्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेचा निर्धार व्यक्त केला. पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक आघाडीवर सज्ज असून आपली कामगिरी चोख बजावत आहे असा विश्वास पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी आपल्या संबोधनात व्यक्त केलाय. तसंच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनीही आपल्या जबाबदाऱ्या ओळखून सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलंय. यावेळी उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस महासंचालकांकडून जाहीर झालेली प्रमाणपत्र पोलीस अधीक्षक बन्सल यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आली. सन्मानित कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचं यावेळी विशेष कौतुक करण्यात आलं. आज 77वा प्रजासत्ताक दिन याचा कार्यक्रम हर्षोल्लासनी SP ऑफिस जालना येथे संपन्न झालेला आहे. यावेळी मागच्या वर्षामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे तसेच पोलीस महासंचालक यांच्याकडून DG इन्सिग्निया प्राप्त झालेल्या अधिकाऱ्यांचा गौरव पण करण्यात आलेला. तसेच सर्व कर्मचारी अधिकाऱ्याला प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शुभेच्छा देण्यात आलेली आहे. यावेळी सर्व जालनाकराला पण आजच्या या शुभ दिवसाची मी मनापूर्वक शुभेच्छा देतो. नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्याच्या वतीनं प्रजासत्ताक दिनानिमित्त एक भावनिक आणि प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. हृदयविकारानं ग्रस्त असलेल्या एका लहान मुलाची पोलीस होण्याची इच्छा लक्षात घेऊन त्याच्या हस्ते ध्वजारोहणाचा मान देण्यात आलाय. या विशेष कार्यक्रमात त्या चिमुकल्यानं राष्ट्रध्वजाला मानवंदना देत ध्वजारोहण केलंय. यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी आणि नागरिकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. आपल्या आजारावर मात करत देशसेवेचं स्वप्न पाहणाऱ्या या मुलाचा उत्साह सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. समाजातील प्रत्येक घटकासाठी पोलीस दल संवेदनशीलतेनं कार्य करत असल्याचं यावेळी दिसून आलं. सर्वप्रथम सर्वांना या गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा. आज वाशी पोलीस स्टेशनला गणतंत्र दिवसाचा कार्यक्रम साजरा करताना एक सामाजिक उपक्रम आम्ही हाती घेतला होता. त्यामध्ये अंश इंगळे म्हणून हा एक छोटा 7 वर्षाचा मुलगा आहे. तो हार्ट पेशंट आहे, पण त्याची तीव्र इच्छा होती की आपल्याला पोलीस ऑफिसर व्हायचं होतं. मग त्याचे आईवडील आणि मेक अ विश फाउंडेशनचे पदाधिकारी माझ्याकडे आले आणि त्यांनी ही इच्छा व्यक्त केली. त्यामुळे आम्ही त्या गोष्टीला प्रतिसाद द्यायचा आणि अंश ह्याची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आम्ही त्याला आज पोलीस ड्रेसमध्ये बोलवून त्याच्याकडून आम्ही एक झेंडावंदनाचा कार्यक्रम पोलीस स्टेशनमध्ये केलेला आहे. आणि हे सगळं केल्यानंतर त्या अंशच्या चेहऱ्यावरती जे एक स्माईल आज जो आम्हाला दिसला तो आमच्यासाठी सर्वात मोठा एक गिफ्टचा भाग आम्हाला वाशी पोलीस स्टेशनला मिळाला असं आमची एक भावना आहे या ठिकाणी. आणि त्यामुळे या सर्वांना परत
गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि अंशने केलेलं सहकार्य जे आम्हाला केलं, मेक अ फाउंडेशनच्या या लोकांनी जे सहकार्य करून आमचा अविस्मरणीय हा गणतंत्र दिवस साजरा करण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. भिवंडी शहरात भिवंडी विकास महाआघाडीचाच महापौर बसणार असा दावा नवनिर्वाचित नगरसेविका ऋषिका राका यांनी व्यक्त केलाय. यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय. भिवंडीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे शहरात सध्या राजकीय वातावरण तापलंय. भिवंडीसाठी ठोस नेतृत्व असलेला महापौर आवश्यक असून जो शहराचा नकाशा बदलू शकेल असं त्यांनी नमूद केलंय. भिवंडी विकास आघाडीत असे नगरसेवक आहेत जे शहराचा कायापालट करू शकतात. यासाठी आमची तयारी सुरू आहे. भिवंडीकरांना एक चांगला महापौर भिवंडी विकास आघाडीचा देणार अशी प्रतिक्रिया ऋषिका राका यांनी दिली आहे. और ऐसा पावन दिन है, इस दिन पर बस ऐसा चीज़ कहना चाहती हूँ कि आपने जैसे कहा चर्चा में है भिवंडी विकास आघाड़ी का महापौर बैठ सकता है. कोशिश हमारी भी नक्की पूरी चालू है क्योंकि काम करने वाला महापौर चाहिए. बहुत समय हो गया है जब से काउंसिल बैठी नहीं है, 3.5 पौने 4 साल हो चुके हैं और नक्की हम चाहते हैं कि ऐसा महापौर बैठे जो भिवंडी को सुधारने का काम कर सके. हमारे पैनल को आप जानते हैं, पैनल में स्ट्रॉन्ग लोग हैं और पूरी कोशिश रहेगी कि महापौर बैठे. देखिए, इस बार ये बात सच्ची है कि नंबर्स का खेल है. किसी के भी पास क्लियर मेजॉरिटी नहीं आई है तो ये सारा गठबंधन का ही खेल होने वाला है. और जैसा कि आपने कहा, हमारे पास एक बहुत स्ट्रॉन्ग एक्स मेयर कैंडिडेट है जिनके पास इतना एक्सपीरियंस है कि कई नगर सेवकों को साथ में डालें तब जाकर भी उनका एक्सपीरियंस नहीं बैठ पाएगा. उसी के साथ साथ मैं हूँ जिसमें जोश है, हौसला है, कुछ कर दिखाने की इच्छा है. तो बस भगवान से प्रार्थना है कि नक्की ये सीट बस ऐसे किसी को मिले जो इस सीट को जस्टिफाई कर पाए. और आई थिंक भिवंडी विकास आघाड़ी में वो क्षमता दिख रही है. तो अगर भिवंडी की पब्लिक का भी आशीर्वाद रहेगा तो नक्की भिवंडी विकास आघाड़ी का महापौर इस बार जरूर बैठेगा. देखिए, रणनीतियों की बात तो मैं फिलहाल कर नहीं सकती. जैसे कि कहा मैंने, मेजॉरिटी किसी की है नहीं, तो फिलहाल ये पूरा गेम प्ले ओपन है, ओपन प्लेग्राउंड है. पर नक्की कोशिश हमारी चालू है और बहुत ही जल्द भिवंडी को नया महापौर नक्की मिलने वाला है. बहुत बहुत धन्यवाद. देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी सिंधुदुर्ग नगरी इथं पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी येथील पोलीस परेड मैदानावर पोलीस दलाचं पथसंचलन झालं. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. लोकशाही मजबूत करण्यासाठी पात्र मतदारांनी मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलंय. तसंच देशाची एकता टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत असंही त्यांनी सांगितलं. जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त आज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. उपस्थित सन्मान्य स्वातंत्र्य सैनिक, सन्मान्य खासदार, जिल्ह्यातील सर्वसामान्य आमदार, लोकप्रतिनिधी, उपस्थित अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बंधू आणि जिल्ह्यातील माझ्या सर्व लाडक्या भगिनींनो, सर्वप्रथम आपण सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली घटना व मसुदा समितीने तयार केलेले राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्या देशाच्या जागतिक पातळीवर सार्वभौम लोकशाही व प्रजासत्ताक देश म्हणून ओळख निर्माण झाली आहे. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून देखील आपण अभिमानाने संबोधितो. भारताचे संविधान तयार होण्याची प्रक्रिया दीर्घ, सखोल आणि लोकशाही मूल्यांवर आधारित होती. संविधान सभेची स्थापना डिसेंबर 1946 मध्ये झाली. संविधान निर्मितीची प्रक्रिया सुमारे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चालली. विविध विषयांवर सखोल चर्चा करून जगातील अनेक देशाच्या संविधानाचा अभ्यास करण्यात आला. जगातील अनेक देशांची संविधान पाहून आपल्या देशाला योग्य अशी तरतुदी त्यात
घेतल्या गेल्या आहेत. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान मंजूर झाला आणि 26 जानेवारी 1950 पासून ते देशात लागू झाले. या संविधानामुळे आपल्याला स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही मूल्य मिळाली. त्यामुळे आज प्रत्येक नागरिकाला अधिकार मिळाले आणि कर्तव्यांची जाणीवही झाली. भारतीय संविधान हे केवळ कायद्यांचे पुस्तक नाही, तर ते आपल्या देशाचा आत्मा आहे. सर्व नागरिक समान आहेत हा संदेश संविधान देतो. आज या दिवशी आपण स्वातंत्र्य सैनिक, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या जवानांचे स्मरण करतो. त्यांच्या त्यागामुळे आपण आज स्वच्छ आणि मोकळ्या वातावरणात आहोत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. माय इंडिया माय वोट ही थीम, तर सिटीजन ॲट द हार्ट ऑफ इंडियन डेमोक्रेसी हे घोषवाक्य ह्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या आयोगाकडून देण्यात आले होते. आपल्या जिल्ह्यात 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. लोकशाही मजबूत होण्यासाठी मतदान करणं हे खूप महत्त्वाचे आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यामुळे गावांचा विकास होतो. त्यामुळे प्रत्येक पात्र मतदाराने नक्की मतदान करावे. योग्य आणि काम करणारे लोकप्रतिनिधी निवडणे ही आपली जबाबदारी आहे. सर्वांनी निर्भयपणे आणि उत्साहाने मतदान करावे. मतदान करा, लोकशाही बळकट करा या संदेशा मोठ्या संख्येने मतदानात सहभागी व्हावे असे मी सर्वांना आवाहन करतो. प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्साहाचा दिवस नसून संविधानातील मूल्य आचरणात आणण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. कायद्याचे पालन करणे, एकमेकांशी प्रेमाने वागणे, जात धर्म विसरून माणुसकी जपणे, स्त्री पुरुष समानता राखणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि देशाची एकता टिकवणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी असा संकल्प करूया की आपण संविधानाचा मान ठेवू, प्रामाणिक आणि जबाबदार नागरिक बनू, लोकशाही मजबूत ठेवू आणि देशाच्या प्रगतीसाठी आपले योगदान देऊ. शेवटी प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येवला शहरातील अमरधाम येथील श्री महामृत्युंजय मंदिर परिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर वातावरणात आकर्षक उपक्रम राबवण्यात आला. मंदिर परिसरातील नंदीभोवती रांगोळीच्या माध्यमातून थोर स्वातंत्र्य सैनिक शहीद भगतसिंग यांचं चित्र तसंच तिरंग्याची आकर्षक रचना साकारण्यात आली. ही रांगोळी भाविक आणि नागरिकांचं विशेष आकर्षण ठरली. देशभक्तीचा संदेश देणारी ही कलाकृती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या उपक्रमामुळे परिसरात देशप्रेमाची भावना अधिक दृढ झाल्याचं दिसून आलंय. मंदिर ट्रस्ट आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यानं हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. वाशिममध्ये भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन समारंभ उत्साहात पार पडला. सकाळी 9:15 वाजता राज्याचे कृषी मंत्री तसंच वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी वीरमाता आणि वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, राजकीय नेते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.